कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांची मुजोरी दिसतीये। कर्नाटक इथं महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या एसटीला कन्नड रक्षक वेदिकेच्या कन्नडिगांनी काळं फासलेलं आहे। कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण सुद्धा केली आहे। एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड येतं का अशी ही विचारणा करण्यात आलेली आहे। एसटी महामंडळाच्या गाडीला देखील काळं फासल्याची माहिती मिळते। सतेज, काय अधिक परिस्थिती आहे त्या सगळ्या संदर्भात? ही घटना आहे ती कर्नाटकातल्या चित्रदुर्ग इथं काल घडलेली आहे। खरं तर रात्री उशिरा महाराष्ट्र राज्याची जी एसटी महामंडळाची बस आहे ती त्या ठिकाणी पुणे बेंगलोर वरून महामार्गावरून खरं तर चित्रदुर्गवरून कोल्हापूरच्या दिशेने येत होती आणि याच वेळेस काही कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी जो वाहक आहे त्या वाहकाला विचारणा केली, बाबा तुला कन्नड येतं का? तर तिने नाही म्हटल्यानंतर त्यांना तोंडाला काळं फासलेलं आहे आणि मारहाण देखील केलेली आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्राचे ही जे आपण जे दृश्य पाहतो या ठिकाणी महाराष्ट्राची जी बस आहे त्याच्यावर देखील पूर्णतः काळं त्यांनी फासलेलं आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असं लिहिलेलं आहे, त्या ठिकाणी देखील काळं फासण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच ही घटना गंभीर मानली जाते। खरं तर महाराष्ट्र आणि कर्नाटक हा सीमावाद सध्या न्यायप्रविष्ट आहे। अनेक वेळा महाराष्ट्रातील शिवसेना असेल आणि तिकडची कन्नड रक्षक वेदिका असेल एकमेकांच्यावरती आरोप प्रत्यारोप करतात। मात्र यावेळेस मात्र जी गोरगरिबांची एसटी आहे त्या एसटीलाच आणि चालकालाच देखील याचा एक टार्गेट बनवल्यामुळे आता याचे पडसाद मात्र महाराष्ट्रात नक्कीच उमटतील याबाबत कोणतीच शंका नाहीये असं आपल्याला म्हणता येईल। निश्चित। सतेज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीकरता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।